निवडणुका कशा चोराव्यात याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानसभा. राहुल गांधींचा हल्लाबोल. निवडणुका चोरण्याचे 5 टप्पे राहुल गांधींनी केले नमूद. तर राहुल गांधी भ्रमिष्ट झालेत, भाजपचा पलटवार. मनसे उपाध्यक्षांची आज बैठक. शिवसेनेशी युतीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं बैठकांचं आयोजन. उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेनंतर आता राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामध्ये पुढलं पाऊल. दैनिक सामनाच्या मुखपृष्ठावर छापला दोघांचाही एकत्र फोटो. उद्धव ठाकरे थेट बातमी देणार असल्यानं घोषणेची उत्कंठा. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. मनसेशी युती करणार का या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य. आता संदेश नाही, थेट बातमी देणार असल्याचं वक्तव्य. सरकारच्या असंवेदनशीलतेचा कहर. महिला बालविकास खात्याची अनाथ मुलांसाठीची योजना वाऱ्यावर. लाडक्या बहिणींसाठी निधी जमवणाऱ्या सरकारला अनाथांचा विसर. वन कायद्याचा दाखला देत गडचिरोलीतल्या दुर्गम भागातला रस्ता खोदणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री संतापले. बापाचा माल आहे का? मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना सवाल. 10 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या पुन्हा मुंबईत बदल्या. राज्यात 500हून अधिक निरीक्षकांच्या बदल्या. निवडणुकीच्या काळात मुंबई बाहेर बदली झालेले बहुतांश एसीपी मुंबईत परतले. संभाजीनगर पोलिसांना मोठा दिलासा देणारा जबाब. दरोडा प्रकरणात ठार झालेल्या अमोल खोतकरनंच पहिली गोळी चालवली. मैत्रिणीचा जबाब. पोलिसांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात शिवसेनेचा घंटानाद. आंदोलनाचा प्रयत्न. पोलिसांनी अडवल्यानं शिवसैनिकांचं लाल चौकी परिसरात आंदोलन. जोरदार घोषणाबाजी. राज्यात शुक्रवारी कोरोनाच्या 114 नव्या रुग्णांची नोंद. एकाचा मृत्यू. पुण्यात काल सर्वाधिक 42 तर मुंबईत 37 रुग्णांची नोंद. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅनडाच्या पंतप्रधानांचं G7 संमेलनाचं निमंत्रण. पंतप्रधान मार्क जे कार्नी यांचा मोदींना फोन. ऑपरेशन सिंदूरला 1 महिना पूर्ण. दहशतवाद्यांचे 9 अड्डे झाले होते नेस्तनाबूत. मोदी म्हणाले, ऑपरेशन सिंदूर आठवलं की पाकिस्तानला आपल्या कुकर्माची लाज वाटेल. बिहारमध्ये सत्ता मिळाल्यास महिलांना महिन्याला 2,500 रुपये देऊ. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं आश्वासन. मोदींना शरण जाण्याची सवयच, अशी टीका. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातला आरोपी विनोद गंगणेला अखेर अटक. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोर्टाच्या आवारातच ठोकल्या बेड्या. अटकेतल्या आरोपींची संख्या आता 20 वर. मुंबईत बेस्टनं तिकीट दर दुप्पट केल्यानं 5 लाख प्रवासी गमावले. उत्पन्नामध्ये मात्र 60 कोटींवरून 75 कोटींपर्यंतची वाढ. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.